तर राज्यात महापालिका निवडणुकीआधीच भाजपचे काही नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। तर बिनविरोध निवडून आलेल्या या नगरसेवकांचं फडणवीसांनी कौतुक केलं। महाराष्ट्रात भाजपचे नगरसेवक कुठे कुठे बिनविरोध निवडून आले बघूयात। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले। कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखाताई चौधरी बिनविरोध निवडून आल्या। तर डोंबिवलीमध्ये प्रभाग क्रमांक क मधून आसावरी नवरे बिनविरोध निवडून आले। बिनविरोध निवड झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांनी अभिनंदन केलं। तर दोन्हीच्या दोन्ही यांचा विरोध झाला। रेखाताई तुम्हाला आणि नवऱ्याताई तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन। धन्यवाद जय श्रीराम आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उघडलं विजय ही विजय आहे। डोंबिवलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभाग क्रमांक 26 ब मधून भाजपचा तिसरा उमेदवार जिंकलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या ठिकाणी रंजना पेणकर बिनविरोध निवडून आल्या। पनवेल मधल्या प्रभाग क्रमांक 18 मधून सुद्धा भाजपचे उमेदवार नितीन पाटील हे बिनविरोध निवडून आले। तर धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजितराजे भोसले या सुद्धा बिनविरोध निवडून आल्या। प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं उज्ज्वला भोसले बिनविरोध निवडून आल्या। धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची आणखी एक जागा बिनविरोध झाली। प्रभाग क्रमांक 6 ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या बिनविरोध निवडून आल्या।